कस काय पण रोजच कॉलेजला जाऊन देते मला ही. बाई दिवाळी कशी आली आणि कशी गेली कळलंच नाही ना. बाई माझं तर आहे ना चकल्या पिळू पिळू हात एवढे दुखू राहिलेत ना. रोंदा दवाखान्यात जाऊन आले. बाई मला तर काही येतच नाही बेचाचं काही दीपक म्हटलं काहीच येत नाही. कसं व्हायचं तू लग्न झालं तरी छान आहे सगळं. बाई हा हॅलो हा बोल ना. अरे काय नाही ते दुधाचे कॅन आहेत ना बाहेरच ठेव आलो मी. हा आलो आलो ठेवू का. छान नाही होतं बाई. नाही घरचा होता. ते घरचे बाहेर जाते त्याला सांग माळावर यायला. बरं सांगतो. काय हुंबल लावली चल ना. बरं चल येते मी उशीर होतो. अभ्यासाकडे पण लक्ष दे शेवटचं वर्ष. आणि लटेव टेव कमी करायला लावीला. चल लेट टेव टेव करती. जाते भाऊ 5-6 लिटर दूध काय परापतच लागा ना. खाल्लं पोट गेलं एकच झालं आनंदात सगळं. आपलं नाही बाबा सगळ्यांचंच असं आहे. काय रे काय परवडा ना. आलेल्या पैशातून वालीच घ्यायचं आणि ते वाली चित्रपाला घालायचं. काय खाल्लं पोट गेलं तसं म्हणून तसं बाबा. मग काय तर काय ना काय जसं तसं करायचं. मग काय आलेला दिवस घालायचा. तर काय गॅंग चालली का. चाललं. अरे सोन्या तुझ्याकडे सायकल असते ना मग सायकल कम ना आणत रे. आजचे जोडीदार सांगा मग जाऊ सांगा पाय पाय. अरे बस 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 तो मित्रपणा. अरे हे दलिंदर दुपारी पळून येतात आणि शनिवारी सुट्टी आणतात. भाऊ बस बस झालं शांताला. गाड वा शेफराला करे चेष्टा केली भाऊ. 9वीचं वर जरा अभ्यास करा आणि पेपरच्या टायमाला बसा मग टाळ्या वाजीत. नाही तर काय. मी करतो भाऊ अभ्यास. हा म्हणून शाळा बुडीतो का. मी काय म्हणतो असं मग 10वीचे बोर्डाचे पेपर आपल्याला घरून देता येतील. अरे तू ना तू त्या बापाचं नाव कमीशील बाबा असं वाटतंय मला. तसं नाही मी 6वीसाठी आठवलं होतो का. हा मी शाळेत गेलो होतो आणि सरांना पोट दुखत आहे आणि सर काय करायचं मग घरी पेपर द्यायचे आणि घरी पेपर दिला. मी पहिल्या प्रश्न बरोबर शेवटच्या प्रश्न बरोबर पेपर काढा करून टाकायचा. तुला आहे ना तुला तुला ओल्या बांबूच्या फोकाने फोडून काढलं पाहिजे. मागून पुढून पुढून मागून अख्खा सोडला पाहिजे तू. अरे ठोंबे नाही हो दादा करते सगळे अभ्यास करते. हा अभ्यासच करा नाही तर पोरींच्या मागं पळतात. आम्हाला नका सांगू सोन्याला सांगा. गप्पाई होय काय म्हणतो. तुला नाही म्हणलो लय आगावी. कितीला शाळा आहे तुमची. 10ला आहे. हा जा मग उशीर तुम्हाला. जा अभ्यास करा सांगितलं लक्षात ठेवा. काय बावडे तू किती अभ्यास केला. नजर लागून बस नाही लागत. ते का घालला नाही. अरे गाढवा आपल्या माणसाला कसं कापी नजर लागत. तुझं काय करायचं बघ शर्ट कसा आहे एकदम ब्रँडेड. आज मुलाला नाही गेला शर्ट माझ्यावर शर्ट कसा आहे. अरे भाऊ मी 8वीला आहे ना गणित पेपर मला येतच नव्हतं. मी राणीकडून कॉपी घेतली आणि मग ना ती उत्तर लिहिलं आणि ती चुकीचंच आलं भाऊ. कसं काय चुकलं काय माहिती. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येत होतं. चुकीचं उत्तर लिहिलं होतं. दोनच म्हणून पोगळी करी ना टाकली विषय टाकली. नाव कसा घेतो तू. काही माणसं वर्षापासून एकाच वर्गात येतं. शंकर्या नाव नको तू. सोड 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 सोडून देतोय पुढचं सांगणार नाही. हा बाबा असं बोलतो रे. तुम्हाला बापावर जाऊ नको. बस खाली. तू
माझ नाद नको लागू हा. हो शंकरला मी कमी नका समजू. त्याला माहिती नाही घेऊन आडवा पाडी. का रे भाऊ उठ. तू त्याला काय म्हणतो होता? मैदानात पडशील का आडवा पडशील? त्याला कुस्ती शिकत होतो. अरे 10वीचं वर्ष आणि बोर्डाचं. पुढच्या वर्षी बोर्डात पेपरला कुस्ती खेळ ना. शांत बसा रे, दाताड नका काढू. बस खाली. तान्या, ते डस्टर दे आता. तू माझ्या डस्टर मोडलं होतं. ते फडक्याने मला भला पोसावा लागतोय. आणि गाडी सरांनी होय सर तेवढा बरोबर फटका बसा ना. हा तपासायचा आहे. कोणी कोणी वया आणल्या? सगळ्यांनी गृहपाठ आणलाय का? हो. हा साधना, तू मुलींच्या वया गोळा कर. ओके सर. राहुल, तू मुलांच्या वया गोळा कर. काय निवाड दिला ना बरं का? काय वाटतं दगुडे सर मॉनिटरला येतं ना असं कुणी दिलं नाही. अरे गबस, मध्ये खपार 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 करू नको. मला कळतंय सगळं ते. नाही बाबा सांगायचं काम होतं म्हणून सांगितलं तुम्हाला. मोठा साधू घे तू सांगायचं काम होतं. हा राहुल, कोणी कोणी वयाने आणल्या? कोणी कोणी गृहपाठ नाही केला? कोणी गृहपाठाची वही नाही दिली रे? सर ताण्याने बर. का रे तान्या, तुला उठून उभं राहायची काय लाज वाटते का रे? का रे छोटू? का रे तान्या, हात पुढं कर. हात पुढं कर. लाज वाटते का हात पुढं करायची? गृहपाठ का नाही केला? हात पुढं करायची लाज वाटते का? मी पूर्ण करीन नाही तर नाही करणार. तुम्हाला काय करायची? तुला काय शेपूट फुटला का? हा फुटले. काय रे नीट शाळा शिका ना. हे जख मारायला येतात का इथं? कुठं ते भाकरे सर? तर रे नमस्कार सर. भाकरे सर कुठं आहेत? कोणते येतं? बसा बसा. बसायला नाही आलो मी. भाकरे सर कोण आहेत? अहो आधी खाली तर बसा. काय झालं मला ते तर कळू द्या. अहो पोराला कोण मारलं त्यांनी? कोणी? भाकरे सरांनी. हे भाकरे सरांना बोलवा रे. काय संबंध होता मारायचा? भर दुपारी पोराला मारलंय सरनी, भाकरे सरनी. काय मारलं विचारून घ्या, बोलून घ्या त्यांना. वय रे तानाजी, काय झालं होतं? सरांनी मला मारलं. नेमकं काय झालं होतं? माझी काही चुकी नव्हती. सर आतो या या नमस्ते सर. आपण मला बोलावलं? या. यांची तक्रार आहे तुमच्याविषयी. तुम्ही यांच्या मुलाला मारलं आणि वर्गाबाहेरही काढलं. मग अहो मारलंच ते नाही सरनी. मारलं तर मारलं, वर्गाच्या बाहेर काढायचा काय संबंध तो? हा ही पद्धत असते का तुमची शिकवायची? थोडं शांत व्हा. मला त्यांचंही म्हणणं ऐकू द्या. नेमकं काय झालं होतं सर? वर्गाच्या बाहेर काढायचा काय संबंध येतो सर तुमचा? ऐका सर, काय झालं ना सर, मुलांना मी गृहपाठ करायला सांगितला होता. सगळ्या मुलांनी गृहपाठ पूर्ण केला. गृहपाठाच्या वया आणल्या पण मुलांनी मला जमा केल्या.
पण याच्या सहित 3 मुलांनी हा गृहपाठ नाही केला. मग मी सर्व मुलांना उभं केलं आणि त्यांच्या हातावरती छड्या दिल्या. परंतु तान्याला मी हात पुढे कर असं म्हणाल, त्याने हातावर छडी नाही घेतली. मग मी तान्याच्या दंडावरती एक फटका मारला, त्यांनी मला उलट उत्तर दिलं आणि तो वर्गाच्या बाहेर निघून गेला. तुम्हाला जर भरोसा नसेल तर तुम्ही वर्गातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा विचारू शकता. मी जर कुठं चुकलो असेल तर तुम्ही मला सांगा. तानाजी सर सांगतात हे खरं आहे का? तू तोंड उचका नका आता, बोल ना. काय ना सर, आम्हाला सगळे विद्यार्थी सारखेच असतात. काही जरी झालं ना, या मुलांचं हे 9वीचं महत्त्वाचं वर्ष आहे. याच्यानंतर पुढं 10वीचं वर्ष आहे. त्या मुलांना हवं ते आम्ही आमच्याकडनं पुरेपूर देण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे सर, तुम्ही या, तास चालू आहे. याच्यासाठी आम्हाला हो, मारू नका. अहो बसा थोडं शांत घ्या. काय मला एका 2 सांगितलं ना, असं मारणं बरं वाटतं तुम्हाला आता? सर मी आधीच शहानिशा करायला पाहिजे होती, तर मी डायरेक्ट आलो आणि सरला बोललो, माफ करा मला. माफी कसली हो? मुलांसाठी शाळेत यायचं नाही मग कुठे यायचं? उलट तुम्ही आला, बरंच केलं. आम्ही तर बऱ्याचदा पालकांना शाळेमध्ये बोलावत असतो, परंतु व्यस्ततेमुळं काय होतं, पालक शाळेमध्ये येतच नाही. मुलं अभ्यास करतात की नाही करत, मुलांची प्रगती कशी, हे ज्याप्रमाणे शिक्षकांची जबाबदारी हे पाहणं, त्याचप्रमाणे ती पालकांची देखील जबाबदारी आहे. काही वाईट वाटून नका घेऊ, असं होतच असतं. थोड्या गोष्टीवरून त्या मुलांना अपमान वाटायला लागतो. यंदा 9वीला आहे, मुलं कधीच झालेली असतात, त्यांनाही समज आलेली असते. त्यामुळे तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका, त्याला समजावून सांगा. अशा वेळी आपणच समजून घ्यायचं असतं. प्रत्येक वेळी पालकांनाच दोष देणं किंवा शिक्षकांनाच दोष देणं हे काही योग्य नाही. पालक आणि शिक्षक ज्यावेळेस हातात हात घालून चालतील त्यावेळेसच मुलांची प्रगती योग्य दिशेने होईल. आता तुम्ही सहकार्य केलं तरच आम्हाला काहीतरी शिकवता येईल. पूर्वीच्या काळी म्हणायचे, छडी लागे छमछम विद्ये येई घम घम, परंतु आता परिस्थिती पाहिली अशी, छडी मारणं हा देखील गुन्हा झाला आहे. त्यामुळे तुम्ही सहकार्य केलं तरच शिकवताना आम्हाला निर्णय घेता येतात. तर मग आता तुम्हीच सांगा, आम्ही विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं? सर तुम्ही सांगतात ना, हे मला सगळं पटलंय. आता मी सांगतो तेवढं आहे का? तुझं भाकरे सरांना परत एकदा बोला. भाकरे सरांना बोलवा रे. हो सर, चुकलं माझ्याकडून. कुठलीही शहानिशा न करता मी तुम्हाला बोललो भडावड. इथून पुढं माझ्याकडून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, मला क्षमा करा. सर काही माफी मागू नका, तुम्ही तुमच्या जागेवर एकदम बरोबर आहात. तुमच्या ठिकाणी मी असतो तर मी पण हेच केलं असतं. आणि कुठल्याही मुलाच्या डोळ्यात पाणी पाहिजे की बापाची अवस्था वाईट होणारच ना सर. फक्त मुलाच्या अभ्यासावर यंदा ध्यान द्या तेवढं. चालेल सर, चालेल. ए ताने, इकडे आतमध्ये. सर आता माझी तुम्हाला परवानगी, याला चांगलं धोपटायचं, चांगला अभ्यास करून घ्यायचा. परत काही चखरमाखर केली ना तर मग मला सांगा. ए कान सॉरी सॉरी सर. उद्यापासून नीट अभ्यास करायचा काय, बरं का? नाही तर छडी भेटन बरं का.